नमस्कार. लोकमत फिल्मीमध्ये मी निलेश तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आजचा दिवस खूप खास आहे कारण एक खास जोडी आपल्यासोबत आहे, ते म्हणजे निपुण आणि वैदेही. तुम्हा दोघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. निमित्त आहे 1, 2, 3, 4चं आणि लेखक, दिग्दर्शक आणि आता आम्ही तुला अभिनेता म्हणून बघणार आहोत. तुला कसं वाटतंय? फार वेगळं वाटतंय. हा म्हणजे असं वाटू शकतं की आता मीच लेखक आहे, मीच निर्माता आहे, मी ठरवून घेतलं की माझा मेन रोल आहे. पण तुम्ही वरुणशी याबाबत प्लीज सखोल चर्चा करा, म्हणजे तुम्हाला खरं काय ते कळेल. पण कमाल वाटते. अशा पद्धतीचा चित्रपट एकतर आपल्या हातून लिहिला गेला आणि आता त्याच्यामध्ये काम करायची पण संधी मिळते. मुरांबानंतर वरुणचा पुढचा चित्रपट आणि त्यामध्ये काम करायला मिळालं. खूपच मजा येते. वैदेही, मला तुला विचारायचं आहे की तुझा प्रत्येक चित्रपट वेगळा आहे, त्यातली तुझी साकारलेली भूमिका वेगळी आहे. तसं या चित्रपट निवडण्यामागे कथा वाचताना काय वाटलं होतं? मला जेव्हा पहिल्यांदा ही कथा ऐकवली तेव्हा मला त्या विषयाचा गाभा आणि ते लिहिलेले पात्र हे सगळंच इतकं कमाल वाटलं. मला असं वाटलं की आपल्याला अशा पद्धतीचा सिनेमा पाहायलाही आवडेल. जर आपल्याला ह्याचा भाग होता येणार असेल तर मग मी काही विचार करायची गरजच नाही पडली. मी लगेचच होकार कळवला होता की मला हा सिनेमा करायचा आहे. कारण तू म्हणालास तसं की हा प्रयत्न कायमच राहिला आहे की वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे करावेत. त्यामुळे हा असा एक वेगळा सिनेमा आल्या लगेचच स्वीकारला. अर्थात. मला तुलाही विचारायचं होतं की एक लेखक, दिग्दर्शक म्हणून तू आम्हाला सर्वांना परिचित आहेस. आज तुझ्याकडे त्या नजरेने बघितलं जातं निपुणचा सिनेमा. पण जेव्हा तुला विचारलं गेलं की तूच अभिनय करणार का, तो क्षण कसा होता? खूपच भारी आहे. म्हणजे मी म्हणालो तसं की मी अर्थात वरुणशी बोलताना एकदा असं हे म्हणालो होतो की अरे जे काय आपण 4-5 वर्ष हे लिहितोय त्याच्यामध्ये कधी स्वतःला त्यात पाहिलं नाही. पण तुला असं वाटतंय का की मी हा रोल करू शकेन? तर तो लगेच हो म्हणाला. आणि वरुण अशा प्रकारचा दिग्दर्शक नाही आहे की जो म्हणायचं म्हणून काहीतरी म्हणेल. त्यामुळे त्याला मी या भूमिकेमध्ये दिसलो याचा खूप आनंद वाटला. आणि त्यांनी ज्या प्रकारे ही फिल्म पाहिली आहे, जरी मी त्याच्या लेखनातला एक भाग असलो तरी मला ही फिल्म अशी दिसली नव्हती जशी त्याला दिसली. त्यामुळे खूपच चांगला. आणि असे सहकलाकार असल्यावरती हे काय ऋषिकेश सर, त्याच्यानंतर मृणालताई, शैला मॅडम वगैरे, त्यामुळे तर फारच मजा आहे. अर्थात. वैदेही, सहकलाकारांचा विषय आलाय आणि सहकलाकार म्हणून तुम्ही दोघे आहात. तू कसं एन्जॉय केली ही केमिस्ट्री? खूपच अनपेक्षितपणे कमाल इक्वेशन झालं आमचं आणि जे आय थिंक पडद्यावर सुद्धा दिसतंय. मला एक गमतीशीर गोष्ट सांगायला आवडेल. मी ह्याच्या काय तुम्हाला ॲडजेक्टिव्स द्यायचे त्या व्यक्तीला ते द्या. त्याच्या सख्ख्या मित्राबरोबर काम केलं आहे आणि मी ह्याच्याबद्दल त्याच्याकडनं इतकं ऐकलेलं होतं की मला जवळजवळ असं वाटत होतं की मी या व्यक्तीला ओळखते. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही भेटलो तेव्हा मला असं काही ऑकवर्डनेस नव्हता, काही नाही. आम्ही आय थिंक इमिडिएटली गप्पा मारायला लागलो जसं की आम्ही वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतो. त्यामुळे मुळातच काय म्हणूया, ती केमिस्ट्री तिथूनच सुरू झाली. आमची खूप छान मैत्री झाली. आणि सहकलाकार म्हणून मला असं वाटतं की तो काही बॅगेज घेऊन आला नाही सेटवर. म्हणजे मला किती अनुभव आहे किंवा मी दिग्दर्शक आहे, मला ह्यातलं किती कळतं, तो म्हणाला तसं त्याने ते सगळं बाजूला काढून ठेवलं होतं. मी ॲक्टर म्हणून आलो आहे आणि दिग्दर्शकाला जे हवं आहे ते मी डिलिव्हर करणार. त्यामुळे इतक्या हंबल आणि गोड माणसाबरोबर काम करण्याची संधी मिळाली याचा मला खरंच खूप आनंद आहे. क्या बात आहे. इतकं भरभरून कौतुक होतं आहे. सहकलाकार इतकं कौतुक करते आणि मला कथेचंही कौतुक करायचं आहे. कारण की आता खरं तर आपण म्हणू की हा तरुणाईचा कौटुंबिक सिनेमा आहे. पण या सिनेमाविषयी एक चांगली बाब म्हणजे एकतर आत्ता हल्ली लिव्हिंगचा जमाना आहे. बरीच मुलं म्हणतात की आम्हाला मुलंच नको. असं एक सुरू असताना तब्बल 4 मुलांची गोष्ट घेऊन थोडं काळाच्या पुढचं वाटतंय का, किंवा काय डोक्यात होतं हे लिहिताना? नाही, लिहिताना एवढंच डोक्यात होतं की हे झालं तर काय होईल. म्हणजे एक असं तरुण कपल आहे आणि त्यांना जेव्हा कळतं की त्यांना 4 मुलं होणार आहेत तर काय विचार करतील ते. आणि तेव्हा लिहित असताना मी आत्ता जेवढा आहे त्याच्यापेक्षा तरुण होतो असं म्हणायला हरकत नाही. आणि मी अर्थात असाच विचार करतो की मी काय विचार करेन अशा सिच्युएशनमध्ये लेखन करताना. आणि मग त्याच्यानंतर पुढे जाता हे सगळे मग नंतर ऐकू आलेले सगळे टर्म्स आहेत, डिंक वगैरे, डबल इन्कम, नो किड्स, आणि आता आम्हाला मुलंच नको आणि आम्ही असेच जगणार, हे ते वगैरे. टू इच इज ओन. मला त्यांच्याबद्दल कुठल्याच प्रकारचं काही मला इथे त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे. पण त्याच्यावर एका परीने पण भाष्य करणारा हा चित्रपट आहे. दोन्ही बाजू मांडणारा हा चित्रपट आहे असं मला वाटतं. पण ही फॅन्टसी आहे की ह्याचा क्यू पॉईंट कुठे होता तुझ्या डोक्यात? नाही, 4 मुलांचं काही कोणाला मला माहिती नाही आहे. होतात हे माहिती आहे अर्थात की क्वाड्रुप्लेट्स आहेत. माझ्या ओळखीत कोणाला नाही आहेत. पण तिळी आहेत वगैरे, जुळी तर
खोऱ्यानी आहे, जुळ्यांचं काहीच नाही. पण तिळी आहेत हे माहिती आहेत, किंवा असं बऱ्याचदा असं होतं ना की जुळी आहेत, सॉरी एक मूल आहे आणि दुसऱ्या मुलासाठी ट्राय केलं आणि जुळीच झाली, त्यामुळे एकदम 3 मुलं होतात त्यांना. सो अशा वेळेला पण लोकांचं काय होत असेल, त्यांचं सगळं आयुष्य त्यांनी एका प्रकारे पाहिलेलं असणार आहे की आपण असं जगू, हे करू, आणि एकदम सुरुंग लावला जातो त्या सगळ्याला. त्यामुळे ही फॅन्टसीच आहे म्हणायला हरकत नाही. वैदेही, तुला मला विचारायचं आहे की या सिनेमात तू आता 4 मुलांची आई होणार आहे, पण अर्थात अभिनेत्री म्हणून तू या सगळ्याचा अभ्यास केला असशील, पण जेव्हा अशी संहिता येते तेव्हा वैदेही म्हणून तू कसं बघते या सगळ्याकडे, या भावनेकडे 4 मुलांची आई? मला ॲक्च्युली खूप एक्साइटमेंट जाणवली होती तेव्हा, कारण काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आयुष्यात कधी ना कधी अनुभवायच्या असतात. हा अनुभव अजून तरी मी प्रत्यक्षात घेतला नाही, पण मला घ्यायला आवडेल. तर मला असं झालं की ह्या निमित्ताने आपल्याला एक छोटीशी त्याची झलक पाहायला मिळेल. त्यामुळे मी अगदीच अर्थात मी ह्याच्या आधीसुद्धा प्रेग्नंट होते एका सिनेमात, त्यामुळे मी तो अनुभव थोडासा तिथे घेतला होता. त्यापेक्षा जास्ती आय थिंक जवळनं चौपट खरंच चौपट अनुभव मला इथे मिळाला. आणि मी तेव्हाही एक्सायटेड होते आणि मी आत्ताही एक्सायटेड आहे की लोकांना हे अशा रूपात मला पाहायला कसं वाटतंय. क्या बात आहे. पण एखादा किस्सा खास आज या निमित्ताने? किस्सा, सेटवर आम्ही खूप शहाण्या बाळांसारखं काम केलं. आम्ही कुणालाही त्रास दिला नाही. आणि मी हे खरंच बोलते आहे, ही व्यक्ती इतकी शांत आहे की आम्ही वेळेवर पोचायचो, आम्हाला जे काम सांगितलेलं असायचं आम्ही त्याच्यावरती लक्ष द्यायचो. आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा वगैरे मला काही, आम्ही किस्से केलेले काहीच आठवत नाही आहे. म्हणजे असं काही घडलं आहे तेही आठवत नाही आहे. एक त्यातल्या त्यात आमचं खाण्यावरनं एक छान बॉन्डिंग जमलं होतं, कारण मला खायला खूप आवडतं आणि त्याला चव घेऊन थोडंसं त्याचं पोट भरतं. त्यामुळे तो काहीही आम्ही नवीन मागवलं की थोडंसं खायचं आणि उरलेलं माझ्याकडे द्यायचं. त्यामुळे मला प्रेग्नंट दिसण्यासाठी पण त्यांनी खरं तर खूप मदत केली आहे या अर्थी. मला असं वाटतं हो, बाकी आम्ही खूप काय म्हणूया शहाण्या बाळांसारखा आम्ही हा सिनेमा शूट केला आहे. अगदी अगदी. 1, 2, 3, 4 या सिनेमाची उत्सुकता आम्हा सगळ्यांनाच आहे. 19 जुलैला हा चित्रपट येतो आणि या चित्रपटासाठी लोकमत फिल्मीकडून तुम्हा दोघांना आणि संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू Thank you very सो मच.